हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ब्लॉग किंवा कोणती रेसिपी किंवा काही नाही आहे. आपल्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची मी सूचना तुम्हाला देणार आहे. सूचना किंवा माझ्यासोबत जे झाले ते तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मला व्हिडिओ बनवायचा सुद्धा नव्हता. मी व्हिडिओ या विषयावरती बनवणार नव्हते. म्हणजे माझा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मला व्हिडिओ बनवायची काही गरज नाही. पण मला व्हिडिओ बनवायला त्या लोकांनी म्हणजे बोलतात ना, मजबूर केलं आहे. असं काही जे सिच्युएशन झालेली आहे. आणि जे माझे तर तुम्हाला पुढं कळणंच काय झालं आहे. तुम्ही म्हणता ताई काय झालं, कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवते आहे किंवा काय झालं, कोणी असं हे केलं, तर सांगते सर्व. तर पहिलं म्हणजे टायमिंग सांगते तुम्हाला. 11:30 वाजलेले आहे रात्रीचे. मी संध्याकाळी 6:30-7 वाजल्यापासून मेसेज केला त्या लोकांना की मी व्हिडिओ वगैरे बनवणार नाही. जर तुम्ही ॲक्शन घेत नसन, जे मी बोलले ते करत नसन, तर मला व्हिडिओ बनवायला मजबुरी म्हणून मला व्हिडिओ बनवावा लागणार आहे. आणि असं नाही की ते पुढं कळनच तुम्हाला. पण त्या लोकांनी काही ॲक्शन नाही घेतली. ते लोक फक्त थोडे म्हणजे 2 दिवस 3 दिवस असेच करत आहेत, 1 तारखेपासून ते आत्तापर्यंत. तर मग मी आता एवढं रात्री व्हिडिओ बनवून आता अपलोड करणार आहे. तर जे कोणी या व्हिडिओशी सहमत असेल त्यांनी नक्की मला कमेंट करावे. तर सांगते मी तुम्हाला काय फ्रॉड झालं आहे किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे. तर ना 11:30 वाजता व्हिडिओ बनवायचं एकमेव हेच कारण आहे. व्हिडिओ बनवायचा नाही, मला सोशल मीडियावर हे टाकायचं नव्हतं, पण टाकावं लागतं आहे. कारण की माझ्यावरती तुम्ही पण फसू नका, तुम्ही कुठं येऊ नका म्हणून. तर झालं असं, मिशोवरून मी प्रोडक्ट जे आहे ते माझ्या बिझनेससाठी, जो छोटासा माझा हर्बल प्रोडक्टचा बिझनेस आहे, तर मी मिशोवरून सर्व काही प्रोडक्ट मागवते. का तर मिशो ऑफर देतो किंवा मिशोवरून 2-3 रुपये किंवा 10 रुपये कमी होतात म्हणून नाही, हे कारण नाही आहे. हेच कारण आहे, एवढंच कारण आहे की आमच्या इथे कुठेही जे सर्व साहित्य जे मला लागतं ते प्रोडक्ट मिशोवर भेटतं, ते इथं कुठंच भेटत नाही. मी दुकानं खूप शोधले. तुम्हाला असं वाटत असेल की मी नसेल शोधले. मिशोच मला एक ॲप आवडतो की तिथून सगळं भेटतं म्हणून घेते, पण असं काही नाही आहे. आमच्या इथं तसे कोणतेच दुकानं अवेलेबल नाही आहे. आणि आहे तर एक नाही असं आहे. मी खूप जागी शोधलं, माझ्या मिस्टरांनी मी, पण आम्हाला अजूनपर्यंत अवेलेबल झालं नाही. आणि जे कोणी माणसं ओळखीचे भेटले त्यांनासुद्धा मी विचारलं की अशाला असं, पण ते सुद्धा काही लोक सांगत नाही. काही लोक असतात सांगणारे, पण काही लोक सांगत नाही माहीत असून. पण लवकरच मलाही माहिती पडेल. आणि आता सर्व हे बंद होणार आहे. तर काय बंद होणार आहे तर सांगते. मिशोने माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड केला आहे. असं 2-3 वेळेस झालेलं आहे. पण कमी पैसे होते, म्हणजे 100, 200, 250, 300पर्यंत. तर मी ठीक आहे, ओके आहे. नाही भेटले आपल्याला, ठीक आहे, होतं, हे ऑनलाईन आहे, आपण ट्रस्ट करतो त्याच्यावर, तेव्हा ते लोक पुढं चालले आहेत. आपण ट्रस्ट नाही केलं तर सामान्य माणसाने तर ते लोक पुढे जाऊ शकत नाही. पण हे सर्व पब्लिकच त्यांना प्रोत्साहन देते किंवा त्यांना बढावा देतं असं त्यांच्याकडे घेऊन. तर असो, प्रत्येकाची गरज आहे. जसं मला इथं उपलब्ध नाही आहे दुकान किंवा भेटत नाही, तसंच प्रत्येकाचं सोयीनुसार प्रत्येक सोय हे करत असतो. तसंच पण झालं असं ना, मी आता बघा 1 तारखेला ना, 1 मार्चला प्रोडक्ट मागवलं होतं. तर बजाज कोकोनट ऑइल, तर 600 mlच्या 3 बॉटल मागवल्या होत्या. तर मला 1000 रुपयाला झालं ते. म्हणजेच काही 15-20 रुपये काहीतरी कमी, 1000ला 1000ला म्हणजे 985 रुपये असं काहीतरी, म्हणजे 1000ला 15-20 रुपये कमी पकडा. तर 15 रुपये कमी. तर 1 तारखेला आलं. पण प्रोडक्ट आलं असं की ना, प्रोडक्ट असं आलं की त्याच्यावरती ना अक्षरशः ना डेटच नव्हती. म्हणजे 2 ज्या बॉटल आल्या, 3 बॉटल मागवल्या, 2 बॉटल आल्या त्याची डेट गेली होती त्या बॉटल, आणि अजून एक बॉटल सोबतच मागवल्या, सोबतच आल्या, तर त्याची डेट 3 तारखेला जाणार होती. म्हणजे 2 दिवस अगोदर ती बॉटल आली होती. 1 तारखेला रिसीव झालं मला माझं प्रोडक्ट, जी ऑर्डर मागवली ते. तर असं काही. आता सांगा हे किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे ते तुम्ही ठरवा. मिशो जर असं फ्रॉड करत असेल कस्टमर संग,
गरिबांसोबत सगळे कोण सोशल मीडियावर म्हणजे आपण जे घेतो ऑनलाईन प्रोडक्ट, तर प्रत्येकजण श्रीमंत किंवा प्रत्येकजण करोडपती किंवा प्रत्येकजण खूप ऐश्वर्या नाही आहे. प्रत्येकाची गरज आहे तसं ते घेत असतं. मग ती 100 रुपयाची वस्तू असो किंवा 1000 रुपयाची असतो. तर मी सुद्धा हर्बल प्रोडक्ट बनवते. मला सुद्धा खूप सारे पैसे लागतात किंवा खूप साऱ्या गोष्टी लागतात, त्या मी इथून मागवते. इथून आल्या तर इथून जर ज्या मला ऑफलाईन भेटेल त्या मी ऑफलाईन घेत असते. पण झालं असं, मी 1 तारखेपासून तर मी ना जसं बॉक्स ओपन केला तसंच मी अनबॉक्सिंग केली, तसंच मी डेट वगैरे सगळं चेक केलं. लगेच मी म्हणजे म्हणजे चेकआउट केलं. कॅन्सल म्हणजे मला रिफंडच करायचं होतं. म्हणलं मला एक्सचेंज करू नको आहे. तर रिफंड म्हणजे आपल्या आय डीमध्ये जाऊन, मिशोच्या आय डीमध्ये जाऊन जे प्रोडक्ट घेतलं त्याच्यावरती मी क्लिक केलं. सगळं काय बघितलं. पण तिथे झाली गोष्ट अशी, तिथे ना रिफंडचं ऑप्शन नव्हतं, कुठेच नव्हतं. खूप शोधलं, खूप हे ते सगळं बघितलं, रिफंडचं ऑप्शन नव्हतं तिथं, फक्त एक्सचेंजचं ऑप्शन होतं. हा एक मोठा फ्रॉड झाला. कारण की कुठली पण आत्तापर्यंत मी बघा 2 ते 3 वर्ष झाले प्रोडक्ट घेते मिशोवरून. 1 वर्ष झाले माझं कंटिन्यू प्रोडक्ट चालू आहे, रोज प्रोडक्ट चालू आहे, रोज. तरी माझे ना 500 1000चे असे प्रोडक्ट असतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, रोज 500 1000 300 असं रोज दिवसाला माझं एक तरी प्रोडक्ट असतंच. मग ते 200च्या वरच असतं जे मला लागतं ते. कारण की मिशोवर एकखटी प्रोडक्ट येत नाही. मिशोवरती एकच प्रोडक्ट येतं. तुम्ही एकखटी बुक करा किंवा कसेही बुक करा, तुम्हाला एकच प्रोडक्ट येणार. बाय चान्सच तुम्हाला 2 प्रोडक्ट संग येणार किंवा मागं पुढे येणार. एक तासाने, 1 2 तासाने, एक दुपार सकाळ संध्याकाळ असं येतं. पण सोबत कोणतेच प्रोडक्ट येत नाही. तर मिशोवरून मी बुक केलं. 1 तारखेला आलं माझं प्रोडक्ट. बघितलं त्याच्यावर डेट नव्हती. रिफंडचं तुम्हाला सांगत होते, रिफंड नव्हतं. तर मला ठीक आहे, याच्यावर रिफंड नाही आहे, आपण एक्सचेंज करूया. एक्सचेंज करून पण चालेल, तेल भेटेन आपल्याला दुसरं. पण एक्सचेंज करून 15 तारीखपर्यंत मला, 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत मला असं ते लोक फसवत राहिले की तुम्हाला तेल म्हणजे मेसेज फोन चालू, तर तुम्हाला तेल भेटन 48 घंट्यानंतर तुम्हाला ना, 38 घंट्यानंतर तुम्हाला तुमचं एक्सचेंज जे प्रोडक्ट आहे ते करून भेटन किंवा रिफंड भेटन. तुम्ही फोन करा, तुम्ही मेसेज करत राहा, तुम्ही रिप्लाय म्हणजे तुम्ही ना ॲक्टिव्ह राहा त्या ॲपमधून, म्हणजे तुम्हाला सपोर्ट भेटन. तर मी दिवसातून तुम्ही असं नका करू की करू नका, म्हणजे ॲक्शन घेऊ नका, तुम्ही ॲक्शन घेत राहा. म्हणजे तुमचं ना ते कंप्लेंट कंटिन्यू होईल. तर जसं त्यांनी बोलले, प्रत्येक वेळेस फोन केला का प्रत्येक वेळेस जो व्यक्ती पहिला उचलतो तोच व्यक्ती आपल्याला दुसऱ्यांदा भेटत नाही. मिशोवरती असं आहे, वेगवेगळे तिथं बसलेले असतात सर मॅडम, ते लोक वेगवेगळे घेतात, त्याप्रमाणे आपल्यासोबत बोलतात. आपल्याला पूर्णपणे त्यांना डिटेलमध्ये सगळी गोष्ट पहिल्यापासून सांगावं लागते. हे मी 15 तारखेपर्यंत केलं. नंतर लास्टला परत ते म्हणले 18पर्यंत येईल. 18 तारखेला पण तेच केलं. आता आज तारीख किती आहे बघा, आज शुक्रवार 27 तारीख आहे. 1 तारखेपासून 27 तारखेपर्यंत. आज सकाळपासून काय झाले, मी त्या आय डीमध्ये गेले, जे माझं प्रोडक्टचं फ्रॉड झालं ना तिथं गेले. तर तिथं बघितलं तर म्हणजे कॅन्सल नाही, रिफंड नाही, परत कॉलबॅकही नाही, हेल्पही नाही, कसलंच काही मला भेटलं नाही. ऑप्शनमध्ये मला काहीच भेटलं नाही, हेल्प पण भेटत नव्हती, काहीच नाही. शेवटी मी मिशोचा जो व्हॉट्सअपला ॲप आहे, व्हॉट्सअपला ते आपल्यासोबत म्हणजे हे असतात, जोडलेले असतात. तिथं मेसेज येतात आपल्याला आपल्या प्रोडक्टचे आले गेल्याचे. तर तिथंसुद्धा मेसेज टाकून थकले की मला रिप्लाय द्या, मला माझे पैसे पाठवा, प्रोडक्ट तुमचं तुम्ही घेऊन जा. तरी पण तिथंही काहीच रिस्पॉन्स नाही. फक्त आम्ही बघतोय ऐकतोय एवढंच त्यांचं रिस्पॉन्स येतो बस. बाकी काही त्यांचा रिस्पॉन्स नाही. मी त्यांना सांगितलंसुद्धा, मी तुमची कंप्लेंट करेन किंवा सोशल मीडियावरती मी व्हिडिओ टाकन, इंस्टाग्रामवरती टाकन, यूट्यूबवरती टाकन, पण काहीच नाही त्यांचा. मेसेजवरती सांगितलं, काहीच नाही, माझे पैसे पाठवा, काहीच नाही. नंतर दुसरं जे प्रोडक्ट होते, मी रागाने ते प्रोडक्ट जे मागवलं होतं ते सुद्धा कॅन्सल केलं की मला नको आता काही इथून. मी खूप म्हणजे टेन्शनमध्ये आले होते की हे पण प्रोडक्ट माझ्यासोबत ना असं फ्रॉड झालं होतं, मी काय करू. मग मी ना ते कॅन्सल केलं. मग त्याच कॅन्सल आय डीमध्ये जाऊन मी हेल्प मागितली, कॉलबॅक करायला सांगितला. तेव्हा तिथून मला कॉल आला, तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलले. पण ते नाही, त्या कॅन्सल आय डीचं बोलत होते. तर म्हणले मला त्या कॅन्सल आय डीचं बोलायचं नाही आहे. ती कॅन्सल आय डी मी कॅन्सल केली होती, मला नको होतं ते ऑर्डर, म्हणून मी कॅन्सल केली होती. मला फक्त ह्या ऑर्डरबद्दल बोलायचं. मग त्यांनी त्यांचा ऑर्डर नंबर विचारला, जे मी प्रोडक्ट मला फ्रॉड आलेलं आहे ते
ऑर्डर नंबर विचारला, तो ऑर्डर नंबर सांगितला, त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली सगळी माझ्याकडनं, सगळं व्यवस्थित सांगितलं. पण त्याही म्हणल्या मॅडम 48 घंटे थांबावं लागेल, 38 घंटे थांबावं लागेल. म्हणले मॅडम मी 1 तारखेपासून ते आत्तापर्यंत 48 घंटे ऐकत आले, आता तुमचं कोणताही मला हेल्प भेटत नाही म्हणून दुसऱ्या आयडीतून फोन केलेला आहे, तर तुम्ही मला 48 घंटे देऊ नका, 38 घंटे तुम्ही मला 1 तास फक्त द्या, 1 तासामध्ये माझे पैसे मला अकाउंटला पाठवा, तुमच्या डिलेवरी बॉयला कधी पण एनी टाईम पाठवा, तुमचं प्रोडक्ट जे आहे ते माझ्याकडे सेफ आहे, ते तुम्ही घेऊन जा, मला त्याचा काही उपयोग नाही आहे, माझे पैसे मला 1 तासात द्या, नाहीतर मी सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करून टाकन, मला टाकायचं पण नाही आहे. पण तुम्ही जर पैसे नसन पाठवत, तुमचे कोण मेन सर आहेत त्यांना सांगा मला पैसे पाठवा. किती जण घेतील, किती जण नाही, किती जण ट्रस्ट करतील इथून पुढं या ॲपवरती मला माहीत नाही, मी तर ट्रस्ट नाही करणार, इथून पुढं मी काही मागवणार पण नाही, मला मागवायलासुद्धा भीती वाटत आहे आता. आणि असं झालं होती तर कोण मागवण, तर पण अजून मी सांगितलं मी 12च्या नंतर व्हिडिओ अपलोड करणार आहे, पण नाही, त्यांनी ते म्हणले नाही आम्ही काही करू शकत नाही, व्हिडिओ टाकू का विचारलं, ते म्हणले तुम्ही काही पण करू शकता. त्या मॅडम मला असं सांगितलं, मग त्या अशाने बोललं की व्हिडिओ टाकू नका, मी मेन सरांना सांगते, तर तुम्ही काही पण करू शकता, आम्ही काय सांगू नाही शकत असं ते म्हणले. तर मी माझं डिसिजन घेतलेलं आहे, कारण की माझे पैसे अडकलेले आहेत आणि 1 रुपया जरी आपला गेला तर आपल्याला खूप त्रास होतो. 1 रुपया काय, कारण तो कष्टाचा असतो, त्यावेळेस त्रास होतो. आपण कोणाकडनं छिनू किंवा कोणाकडनं मागून आणलेला नसतो किंवा कोणाला लुटमार करून आणलेला नसतो, मेहनतीचा पैसा असतो. तर मी सुद्धा मेहनत करते, हर्बल प्रोडक्ट बनवणं म्हणजे खायचं काम नाही आहे, एक रिस्क आहे, खूप डोकं चालवावं लागतं, खूप काही गोष्टी जे बनवतं, जे हर्बल प्रोडक्टमध्ये आहे त्यांना माहीत आहे. आणि खरंच ना पैसे मला माहिती आहे, मला माहीत नाही माझे पैसे भेटणार की नाही भेटणार, पण मी व्हिडिओ बनवत आहे, जे जर माझ्यासोबत फ्रॉड झाले तर तुमच्यासोबत होऊ नये. मी तर इथून पुढं मिशोवरती ट्रस्ट करणार नाही, मिशोवरून काहीच कोणतीच गोष्ट मी घेणार नाही आहे. आता मी हा व्हिडिओ त्यासाठी बनवला आहे, तुम्हाला मी तेलसुद्धा पुढं दाखवत आहे. व्हिडिओ बनवण्याचा हाच हेतू आहे की बघा माझ्यासोबत असं एवढा मोठा त्या लोकांनी फ्रॉड केला आहे. ते लोक प्रत्येक गोष्ट एक्सचेंज करून देता, रिफंड करून देता, मग ही गोष्ट का नाही, डेट गेलेली आहे म्हणून का, पण तुम्हीच दिली ना, डेट गेलेली पण गोष्ट जी वस्तू आहे ती मला तुम्हीच दिली, मी तर माझ्या घरामध्ये ठेवून डेट घालवली नाही, मग तरी पण तुम्ही का. आणि मी व्हिडिओ आत्तापर्यंत थांबले होते की मला व्हिडिओ नाही बनवायचा, पण काही कारणं असतात की आपल्याला व्हिडिओ बनवावा लागतो, कारण की ना पैशाचंच नाही, पैसे मला हे अजून पण सांगते, मला माहीत नाही मला हे पैसे भेटणार की नाही, भेटले तरी चांगलंच आहे, नाही भेटलं तरी पण काही हरकत नाही, पण हा प्रत्येक माणसाजवळ हा व्हिडिओ गेला पाहिजे. तुम्ही दुसऱ्या ॲपबद्दल मी काहीच बोलणार नाही, तर ज्या ॲपनी माझ्यासोबत फ्रॉड केला आहे मी त्याच ॲपबद्दल बोलन, दुसऱ्या ॲपबद्दल बोलायचा मला काही एक अधिकार नाही आहे. मी मिशोबद्दलच बोलन. तुम्ही जर मिशोवरतून काही घेत असाल तर मला असं वाटतं तिथंच खोलून बघायला पाहिजे, तिथंच खोलून बघा, डिलिव्हरी बॉय जर खोलून देत असेल तर घेऊन जा म्हणायचं, ट्रस्ट करू नका. आपले पैसे अडकलेले लोक आपल्याला सतवतात, ऑप्शन म्हणजे कोणतेही ऑप्शन आपल्याकडे उरत नाही. आणि बघा काय बोलत होते, आता मी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे, तो अपलोड करत आहे, छोटा म्हणजे छोटा बोलता बोलता खूप मोठा झाला आहे. जर कोणाला काही कमेंट करायचे असेल तर कमेंट करू शकता, मला सजेशन देऊ शकता की काय केलं पाहिजे, कसे माझे पैसे येतील किंवा काय करू असं. चला, तर हे बघू शकता मैत्रिणींनो, हे आहेत तेलाच्या 3 बाटल्या, बजाज ऑइल घेतलं होतं बघा, ह्याच्यावरती डेट बघा, याची पण डेट संपलेली आहे, 3/3/26 आहे बघा. आणि ह्याची पण बघा 29/1/26 आहे. आणि ह्याची पण बघा, ह्याची पण 29/1/26 आहे, म्हणजे तिन्हीच्या पण डेट गेलेल्या आहेत. तर बघू शकता कसे प्रोडक्ट देतात मिशोवाले, डेट गेलेले प्रोडक्ट देत आहे. तुम्हाला यासाठीच दाखवत आहे की तुम्हाला पण माहिती पडावं. बघा डेट ह्याच्यावरती, ह्याची बघा आत्ता संपली 3 तारखेला, म्हणजे 1 तारखेला प्रोडक्ट रिसीव झालं आणि 3 तारीख 3/3/26, म्हणजे तिन्ही बॉटल जे आहे तिन्हीचे डेट गेलेले त्यांनी तसेच तिथे ठेवलेले आणि ते कस्टमरला पाठवून देतात.